रोटरी विजन मध्ये आपले स्वागत आहे। आपण आजच्या बातम्या पाहूया। जयेश पटेल सर, माननीय वर्षा डोरफोडे मॅडम, माननीय कुलकर्णी सर व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा मी इथे रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर व रोटरी ई क्लब सोलापूर लाईट यांच्या वतीने स्वागत करते। रोटरी आणि रत्नदीप फाउंडेशन तर्फे रुग्णांना 399 मोफत चष्म्यांचे वाटप। रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर, रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट आणि रत्नदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम मंगळवारी जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आला। या उपक्रमांतर्गत एकूण 399 चष्म्यांचे वाटप करण्यात आले। रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर नयना व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन जयेश पटेल होते। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी आणि श्रीमती विजयमाला बेले यांची प्रमुख उपस्थिती होती। या नेत्र तपासणी शिबिरात 167 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली। त्यापैकी 67 रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून शस्त्रक्रिया करण्यात आली तर 51 रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले। जिल्हा रुग्णालयाचे सर्व स्टाफ, म्हणजे मी त्यांचं पद मला माहीत नाही म्हणून मी बोलू शकत नाही, पण तुमचं जे सहकार्य आहे म्हणजे रोटरी पिंक ओपीडी म्हणा, रोटरी NICU म्हणा, रोटरी मेगा मेडिकल कॅम्प म्हणा, आणि आज तुमच्यासमोर आज मुलांसाठी कमीत कमी 450 ते 500 चष्मे त्या मुलांना दिले आहेत। त्यासाठी आमच्या 2 क्लबनी जी मदत घेतली आहे, म्हणजे खरं सांगितलं तर रोटरी क्लब ऑफ सोलापूर इलाइट आणि रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर या दोघा अध्यक्षांचं आणि त्यांच्या टीमचं एकदा जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करूया की तुमचा असाच पाठपुरवठा जिल्हा रुग्णालयाला कायम असू दे। आणि रोटरी इलाइट क्लबने तर इथे NICUचं फार मोठं युनिट दिलेलंच आहे। त्या 10 NICU मध्ये आज पण 22 मुलं तिथं ॲडमिट आहेत आणि तो चांगल्यारीत्या वर्किंग करत आहे। म्हणजे त्यासाठी पण आम्हाला तो आनंद होतो की आपण काही दिलं त्याच्यापासून आज किती मुलांचे जीव वाचले, म्हणजे तो आनंद आज मिळाला। आणि आज किती मुलांना नवज्योत म्हणजे चष्म्याच्या रूपाने मिळाली, त्यासाठी जुळे सोलापूर आणि इलाइट क्लबचे परत एकदा अभिनंदन करतो। आम्ही तुमच्या सर्व तुमचं खास कौतुक की तुम्ही सगळीकडे आम्हाला मदतरूप असतात। पिंक ओपीडीला मी इथं आलेल्या जुळे सोलापूर आणि इलाइटच्या टीमला सांगू इच्छितो की प्रत्येक गुरुवारी आपल्या रोटेरियनसाठी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्या रोटेरियन महिलांना तुम्ही इथं शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया व चष्म्यांची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली। चष्मा केवळ दृष्टी स्पष्ट करत नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा आत्मविश्वासही वाढवतो। सेवा, दृष्टी, आरोग्य आणि मानवता या मूल्यांची जपणूक करणारा हा समाजोपयोगी उपक्रम आहे, असे डॉक्टर नयना व्यवहारे यांनी सांगितले। यावेळी रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे सुरेश व्यवहारे, मयुरा कुरा, गायत्री देशमुख, वेडी गायकवाड व माया गायकवाड, जया चलगिरी, सुजित हावळे, विकास लिंगराज आदी उपस्थित होते। रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइटचे प्रकल्प प्रमुख अजय डोईजोडे, डॉक्टर केदार कहाते, सचिव डॉक्टर सौरभ धोपरे, माजी प्रेसिडेंट सचिन तोष्णीवाल आणि माजी प्रेसिडेंट अभिजित छत्रबंद उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे सचिव रोहन तमशेट्टी यांनी मानले। रोटरीच्या विविध न्यूजसाठी रोटरी विजन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।